नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनल वरती। तर तुमच्यासाठी एकदम मोठी अपडेट घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आता महाराष्ट्रामध्ये जे काही टॉप 5 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजचे इन महाराष्ट्र, आपण त्याचे सविस्तर 10वीला किती मार्क्स लागेल आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेस साठी आणि टॉप 5 कोणते कॉलेजेस आहे आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर काय करायचंय, तुम्हाला सबस्क्राइब करून घ्यायचं, व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण जी काही माहिती आहे ते तुमच्या मित्रांपर्यंत आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता चालू करूया व्हिडिओसाठी। सर्वात प्रथम तर आपण आता हे बघणार आहे की आपला जो काही प्लॅन आहे एक्सपर्ट काउन्सिलिंग 2026 चा, तो आपण सविस्तर बघणार आहे। तर त्याच्यामध्ये काय करायचंय, एक्सपर्ट काउन्सिलिंग 2026 साठी विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक ऍडमिशन गायडन्स घेऊन आलेलो आहे आपण। त्याच्यामध्ये आपलं फी स्ट्रक्चर किती असणार आहे, आपलं फी स्ट्रक्चर असणार आहे फक्त आणि फक्त 1999 असणार आहे। आणि विद्यार्थ्यांना तर आता कळालं फी स्ट्रक्चर आपलं 1999 आहे, पण विद्यार्थ्यांना आता कन्फ्युज झाले की आता आपल्याला याच्यामध्ये मिळणार काय। तुमच्याकडे तर फीस भरली सर आम्ही, पण आम्हाला याच्यामध्ये मिळणार काय, तुम्ही प्रोव्हाइड काय करणार सर आम्हाला। आता सविस्तर आपण ते बघूया स्टेप बाय स्टेप। तर सर्वात प्रथम आहे बघा, याच्यामध्ये स्टुडंटला काय काय मिळणार। याच्यामध्ये सर्वात प्रथम स्टुडंटला मिळणार की तुमचं रजिस्ट्रेशन सपोर्ट मिळेल। त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन सपोर्ट कसं मिळणार, तुमचं रजिस्ट्रेशन पूर्णपणे आपल्याकडून केलं जाईल, म्हणजेच करिअर एक्सपर्ट इंडियाच्या टीम कडून केलं जाईल। त्यानंतरच जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला माहित असेल की ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणून दोन मोड असतात। त्यामध्ये ई स्क्रुटिनी म्हणजे ऑनलाईन मोड असतो डॉक्युमेंट अपलोड करायचा, आणि दुसरा जो मोड असतो फिजिकल स्क्रुटिनीचा, तो डायरेक्ट तुम्ही कॉलेजला जाऊन जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतात। तर बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युज होतात, तर कोणता मोड चूज करावा। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नाची माहिती आणि उत्तरे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आपल्या करिअर एक्सपर्टच्या इंडिया चॅनल वरती। तर तुम्ही लवकर लवकर सबस्क्राइब करून ठेवा। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सविस्तर बघणार, तुम्हाला इथं कळालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशाला म्हणतात। त्यानंतर आता जे काही थर्ड नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपण आता विद्यार्थ्याला काय प्रोव्हाइड करतोय, पर्सनलाइज कॉलेज प्रिडिक्शन, म्हणजे कोणतं कॉलेज चांगलं आहे आणि कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ आहे आणि फी स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सुद्धा आपण विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करणार आहे। त्यानंतर येतं आपलं प्रिव्हियस इयर कॉलेज कट ऑफ। आता प्रिव्हियस इयरचे जे काही कॉलेजचे कट ऑफ आहे, गव्हर्नमेंट असेल, सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल, सगळ्या कॉलेजचे कट ऑफ तुम्हाला आपल्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती तुम्हाला डायरेक्ट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण कट ऑफ प्रोव्हाइड करतो। तुम्हाला जर माहिती नसेल कट ऑफ कसा बघायचा, तर लवकरात लवकर तुम्हाला आपल्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय, आपण त्याच्यासाठी पण लवकरच व्हिडिओ तयार करून घेऊन येऊ। तर आता विद्यार्थी मित्रांनो, हे कळालं तुम्हाला। आता त्याच्यानंतर नंतरचा जो काही मुद्दा आहे तो कम्प्लीट फी स्ट्रक्चर गायडन्स, म्हणजे आपल्याला जी काही कॉलेजची, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर जर पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे मिळणार, आपल्या ह्या जे काही काउन्सिलिंग करतोय 1999 मध्ये, याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जी काही तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे डायरेक्ट। म्हणजे डॉक्युमेंट सपोर्ट असेल, प्रॉपर चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी असेल, म्हणजे तुमच्या मार्कानुसार तुम्हाला कोणत्या कॉलेजला अलॉटमेंट मिळेल, कोणत्या कॉलेजला तुमचं सिलेक्शन होईल, हे सुद्धा आम्ही तुम्हाला त्या पहिल्याच दिवशी सांगून देणार। ज्या दिवशी तुमचे मार्क तुम्ही आम्हाला सांगसाल की सर माझे इतके इतके मार्क येत आहे, तर मला कुठे ऍडमिशन मिळेल, हे संपूर्ण माहिती आपण तुम्हाला डायरेक्ट कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा, आम्ही त्याला डायरेक्ट रिप्लाय करून तुम्हाला करेक्टली सांगेल की तुमचं कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल। तर आता आपण सेकंड नंबरचं बघू। त्याच्यानंतर स्ट्रॅटर्जी, चॉईस फिलिंग स्ट्रॅटर्जी पण आहे, आणि लास्ट म्हणजे एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट, म्हणजे आपण 100% गॅरंटी घेतो की विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळून देतो। म्हणजे काही काही विद्यार्थ्यांना मार्क कमी जरी असले तरी 100% आपण त्यांना चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करून देतो। हे आपला एंड टू एंड सपोर्ट असणार आहे ऍडमिशन मध्ये। आता त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जर काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं तर कसं जॉईन व्हायचं, सिक्युअर युअर पॉलिटेक्निक ऍडमिशन विथ एक्सपर्ट गायडन्स। ओके, तर याला जॉईन कसं करायचं तुम्हाला, तर हा जो काही नंबर दिसतोय का तुम्हाला, हा वाला जो काही नंबर आहे बरोबर, ह्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा किंवा डायरेक्ट डीएम करायचा, डायरेक्ट मेसेज करायचा व्हॉट्सअपला की आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग। आमची जी काही टीम आहे ती डायरेक्ट विदिन आवर मध्ये तुम्हाला कॉल करून तुमची जी काही काउन्सिलिंग आहे, प्रवेश प्रक्रिया, ती जॉईन करून घेईल आणि तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये ऍड करेल। ओके, तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मेन मुद्द्याकडे वळणार आहे की म्हणजे आता हे गोष्टी तर तुम्हाला कळाल्या, त्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे की टॉप 5 जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्या गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते असणार आहे आणि त्या कॉलेजेस साठी किती मार्क लागणार आहे आपल्याला, ते आपण आज सविस्तर बघणार आहे।
तर बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आता डायरेक्ट जे काही पुणे डिस्ट्रिक्ट आहे, पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये बघा पुणे डिस्ट्रिक्ट आहे, पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचवर किती मार्कवर तुम्हाला अलॉटमेंट मिळेल ते बघा. कम्प्युटर आणि आयटी ब्रांच साठी तुम्हाला 94 ते 95% असलेला हवा असेल आणि मेकॅनिकल ब्रांच साठी 88 किंवा 90 मार्क्स जरी असले तुमचे पर्सेंटाईल त्यावरती सुद्धा तुम्हाला मेकॅनिकल ब्रांच मिळून जाईल. सिव्हिल साठी सुद्धा तुम्हाला 87 किंवा 89 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. आता आपण मुंबईचं जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहे व्हीजीटीआय, सगळ्यांचं फेवरेट कॉलेज व्हीजीटीआय गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई, त्या कॉलेजेससाठी आणि ब्रांच साठी किती मार्क्सवर विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेल. आता सीएस कम्प्युटर ब्रांच साठी आणि आयटी साठी 95% तुम्हाला या कॉलेजसाठी लागणार आहे. त्यानंतर मेकॅनिकल ब्रांच साठी 88 किंवा 91% सुद्धा तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे. त्यानंतर आता संभाजीनगर औरंगाबादचं जे काही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजेस आहे त्या कॉलेजसाठी कम्प्युटर ब्रांच साठी किती लागणार तुम्हाला 91% ते तुम्हाला 93 पर्यंत तुम्हाला अलॉटमेंट मिळू शकते आणि मेकॅनिकल ब्रांच साठी तुम्हाला 84 ते 88 पर्यंत पर्सेंटाईल जर तुमचे मार्क्स असतील तर 100% तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिळणार आहे. तर नाशिक साठी जर बघितलं आपण, नाशिक साठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये कम्प्युटर ब्रांच साठी 90 ते 92 पर्यंत तुम्हाला कम्प्युटर ब्रांच मिळून जाईल आणि मेकॅनिकल साठी तुम्हाला 84 ते 87 पर्यंत मार्क्स पर्यंत सुद्धा अलॉटमेंट मिळणार आहे. आणि त्यानंतर आता आपण बघणार आहे कोल्हापूरचं जे काही कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे एक कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरचं जे काही गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे कम्प्युटर ब्रांच साठी तुम्हाला 88 पर्सेंटाईल 91 पर्यंत सुद्धा तुम्हाला कम्प्युटर सीएस ब्रांच सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर मेकॅनिकल साठी 82 86 पर्यंत तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे. 100% ऍडमिशन होऊन जाईल या मार्कवर. आता आपण सेफ स्कोर बघणार आहे की ह्या गव्हर्नमेंट कॉलेजसाठी सेफ स्कोर किती ठेवावा लागेल, आपलं कमीत कमी किती आपल्याला स्कोर ठेवावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कमीत कमी सेफ स्कोर तुम्हाला 19 पर्सेंटाईल ठेवायचा आहे, म्हणजे 90 मार्काचा तुम्हाला कमीत कमी तुमचे मार्क पाहिजे या जे काही कॉलेजेस आहेत त्याच्यासाठी. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती जे काही टॉप रँकिंगचे कॉलेजेस आहे गव्हर्नमेंटचे ते किती असणार बाबा सर, तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम येतं तुमचं जे काही आपण सविस्तर पहिले बघितलं की गव्हर्नमेंट पुणे, पुण्याचं एक कॉलेज आहे पॉलिटेक्निकसाठी. नंतर येतं व्हीजीटीआय मुंबई, मुंबईमध्ये सगळ्यातलं टॉप कॉलेज आहे व्हीजीटीआय. आणि त्यानंतर 3 नंबरचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक, नाशिकला सुद्धा आहे. त्यानंतर 4 नंबरचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर. हे जे काही 5 टॉप कॉलेजेस आहे पॉलिटेक्निक साठी गव्हर्नमेंटचे, यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि तुमचे मार्क्स कमीत कमी 80 to 90च्या दरम्यान असतील, 80 ते 90च्या दरम्यान जर तुमचे मार्क असतील आणि तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, फक्त आपल्या स्क्रीनवरती जो नंबर शो होत आहे त्यावरती एक वेळेस कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे मार्क्स नुसार कोणत्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल याची एकदम खात्रीशीर आमच्याकडून जे काही मार्गदर्शन आहे ते नक्की घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या पेड काउन्सिलिंग साठी तर नक्की संपर्क करून तुमचा आजच तुमचं काउन्सिलिंग जॉईन करून घ्या. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद.